यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकलाय। विशाखा यांचा मुलगा लंडनला निघाला होता। मुंबईवरून निघालेलं त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलंय। मात्र आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। विशाखा यांचा मुलगा 4 दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये आहे। अशातच विशाखा सुभेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलंय। विशाखा सुभेदार यांनी रडत रडतच एक व्हिडिओ शेअर केलाय। तिथली परिस्थिती गंभीर झाली असून त्याला भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी अशी विनंती विशाखा सुभेदार यांनी यावेळी केली आहे। माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली। आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय। अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत। आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे। इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे, परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी। जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। समोर आल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारांच्या मुलालाही सुखरूप परत आणणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशाखा सुभेदार यांच्याशी संवाद साधलाय आणि आखाती देशांमध्ये अडकलेल्यांसाठी एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात आता पुढे आलाय। विशाखा सुभेदार ताई आपल्या अभिनेत्री आहेत। त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं आणि त्यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे। 3-4 दिवसापासून तो लंडनला जात होता, परंतु हे सर्व युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे तो तिथे कुवेतला अडकलेला आहे। आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतो आहे, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतो।